नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आज 12 जुलै 2026. आज तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणारं दादा पार्क या ठिकाणी आज एस टीचे स्मार्ट कार्ड आहे ते मिळत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून आत्ता सायंकाळी 5:30 झालेत तरीसुद्धा आपण पाहू शकतो नागरिकांची गर्दी आहे. नक्की किती नागरिकांना याचं वाटप झालेलं आहे आणि नक्की कशी प्रक्रिया होती याबाबतची अधिक माहिती आपण लवकर जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. आज 12 जुलै 2026. आज सकाळी 10 वाजल्यापासून या नारदानी पार्कमध्ये खूप अशी गर्दी होती. आत्ता 6:30 वाजले जवळपास. अजूनही गर्दी कायम आहे. नक्की काय या ठिकाणी प्रक्रिया होती आणि काय सांगाल आपण? नमस्कार सर्व मावळवासियांना. मी एक शिंदे साहेब यांच्या चॅनलमार्फत आपणाला नम्र विनंती करतो की आपण ही सेवा गेले 2 दिवस देणार आहोत. आज उद्या ह्या ठिकाणी देणार आहोत. तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी त्यांनी भेट देऊन नागरिकांना एक चांगली सेवा करायची संधी दिलेली आहे. आपण ते कार्ड या ठिकाणी देत होतो, परंतु अण्णांनी सांगितलं आम्हाला की या ठिकाणी सर्वजण आपले हे जे स्मार्ट कार्ड आहे, स्मार्ट कार्ड प्रत्येका मावळवासियांना भेटलं पाहिजे, ज्येष्ठांना भेटलं पाहिजे. कसल्याही प्रकारची तक्रार न येता तुम्ही ती सेवा करा. तुम्हाला जे काही या ठिकाणी कुठल्या प्रकारची मदत लागेल ती माझ्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी पोचवली जाईल. असो, या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ संस्थापकचे अध्यक्ष विलासराव काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ही मोहीम राबवत आहोत. त्यामुळं मावळवासियांना मी या ठिकाणी सांगतो, आत्तापर्यंत आम्ही 550 कार्ड या ठिकाणी नोंदवून दिलेले आहेत. उर्वरित कार्ड आम्ही उद्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळं पंढरपूर वारीकरता विलासराव काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 19 तारखेला पंढरपूरची वारी या कार्डमार्फत करत आहोत. तर मावळवासियांना विनंती करतो की आपण ज्यांना कोणा पंढरपूरला जायचं असेल, ह्या कार्डचा फायदा घ्यायचा असेल, ज्यांनी नोंदणी केली आहे त्या सर्व मावळवासियांनी मराठा मंडळ मावळ तालुका वधूवर सूचक मंडळ या ठिकाणी नाव नोंदणी करावी. या संस्था राबवण्याकरता अनेक मान्यवरांनी मदत केलेली आहे, अनेक ज्येष्ठांनी मदत केली आहे. ज्यात पोपटराव बेगडे असतील, नामदेवराव बेगडे असतील, बाळासाहेब बारमुख असतील, माजी आमदार, यांनी या संस्थेला उभारणीकरता जी मदत केली आहे, जी उभारणी केली आहे, त्या उभारणीचाही आम्ही पुढे प्रयत्न करत आहोत. तेव्हा मावळवासियांना विनंती करतो की आपण स्मार्ट कार्डचं पूर्णतः जसा फायदा घेता येईल तेवढा फायदा घ्यावा. या ठिकाणी मी बोलू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सर नमस्कार. आज सकाळपासून या ठिकाणी नारदानी पार्क या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम आपण मावळ भागातल्या नागरिकांसाठी राबवलेला आहे. साधारण 550 ते 600 नागरिकांना याचा फायदा घेतला आहे. परंतु ही कार्ड नागरिकापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया नक्की कशी असणार आहे, काय माहिती सांगाल? आपली ओळख सांगावी. माझं नाव विलास जांभूळकर. मावळ तालुका वधूवर मंडळ सूचक मंडळाने जो ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांसाठी जो सुप्त उपक्रम राबवला आहे, त्यात माननीय विलास शेठ काळोखे यांचे वाढदिवसाचं औचित्य साधून, तसेच मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बांदल यांचाही वाढदिवस साजरा करून आज ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्मार्ट कार्डची स्कीम केली. त्या 550 लोकांनी आज नोंदणी करून
कार्ड मिळण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे. बरं. याच्यानंतर प्रत्येक नागरिकाला ज्यांनी स्मार्ट कार्ड काढले त्यांना तो मेसेज आला की तुम्हाला ते स्मार्ट कार्ड मिळालं जाईल. हाच वधूवर मंडळांनी अजून एक उपक्रम ग्रामीण भागातून केला तर ग्रामीण भागातल्या लोकांची अजून सोय चांगली होईल. आत्ता जे तुम्ही शहरी भागात करताय पण ग्रामीण भागातल्या लोकांना जास्त एसटीचा प्रवास असतो, त्यासाठी हाच उपक्रम वधूवर मंडळांनी ग्रामीण भागात जर केला तर फायद्याचा ठरेल. आणि जे आज विलास शेठ काळोखे यांनी ज्या संस्थेला मदत केली आणि ह्या कार्याला ज्येष्ठ नागरिकांना हे दिले, सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. आणि असेच सामाजिक उपक्रम त्यांनी भविष्यात पुढं राबवावे अशी विनंती त्यांना करतो. बरं, आता हे जे कार्ड आहे ते नागरिकापर्यंत केव्हा पोहोचेल, काय सांगू शकाल आपण? हे जे कार्ड आहे नागरिकापर्यंत साधारण मेसेज आला की तुम्हाला परत असाच कॅम्प घेऊन मग तुम्हाला ते कार्ड वाटप केलं जाईल. ओके सर, धन्यवाद. सर नमस्कार, काय सांगाल आपण? मी अशोक नाटक आजचा जो कार्यक्रम राबवलेला गेलेला आहे माननीय विलासराव काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच वधूवर संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग बांदल सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे स्मार्ट कार्ड देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा खूप कौतुकास्पद आहे. हा कार्यक्रम मावळच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा. मावळच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना एस टीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड मिळण्यात यावे आणि हे जे असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा वधूवर संस्थेकडून व्हावे, मराठा वधूवर संस्थेकडून व्हावे हीच इच्छा. ओके सर, धन्यवाद. मॅडम नमस्कार. आत्ता आपण नानदानी पार्क या ठिकाणी आहोत. या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला असो या ठिकाणी गर्दी करत आहेत. नक्की या ठिकाणी काय उपक्रम होता, काय सांगाल? आपली ओळख सांगावी. माझं नाव प्रांजली बारमो. आम्ही इथं नानानानी पार्कमध्ये एस टी महामंडळाचं जे स्मार्ट कार्ड आहे ते काढण्यासाठी इथं आलेलो आहोत. वधूवर सूचक मंडळाने हा कार्यक्रम राबवलेला आहे. आम्हाला हे जे कार्ड आहे ते एस टी प्रवास करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. का बरं हे कार्डच का उपयोगी पडणार आहे, काय सांगाल आपण? एस टीचा प्रवास आम्हाला गरजेचाच आहे, कारण आमचं गाव खूप लांब आहे. आम्हाला 5 तासाचा प्रवास करून जायला लागतो, त्यामुळे आम्हाला हे कार्ड महत्त्वाचंच आहे. एस टीचा प्रवास नक्की काय तुम्हाला काय आवडतो, काय सांगाल? एस टीचा प्रवास हा खूप सुरक्षित मानला जातो. आम्ही 19-20 वर्ष झाले एस टीनेच प्रवास करतो. आमचं गाव लांब असल्यामुळे आम्हाला हे कार्ड गरजेचंच आहे. बरं, या ठिकाणचं नियोजन कसं आहे, काय सांगाल या आपण? ठिकाणचं नियोजन खूप चांगलं आहे. आम्ही दुपारी आलो होतो पण आमचा नंबर थोडा लेट लागला, पण झालं आमचं काम व्यवस्थित झालं. लाईनशीर काम होतं. बरं, कोणाचे आभार मानाल आपण? आम्ही आयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो. ओके मॅडम, धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण? आज या ठिकाणी काय नक्की उपक्रम होता, मी कशासाठी आलो राजपुरा होतो? कॉलनीमधून आले इकडे. बरं. ते वधूवर सूचकने हा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी. बरं. आणि एस टीचा प्रवास हा खूप सुरक्षित आहे, त्याच्यामुळे आम्हाला फार गरजेचं कार्ड आहे हे. बरं. आणखी ते फार सोय चांगली होती. 2 वेळा चहा वगैरे दिला गेला, पाणी दिलं गेलं, आमदार साहेब येऊन गेले. त्याच्यामुळे या वधूवर सूचक आणि ज्या आयोजक होते त्यांचे सर्वांचे मी आभार मानते. बरं, तुमची कार्डची नोंदणी झाली? हो, माझी कार्डची नोंदणी झाली. ठीक, थँक्यू. सर नमस्कार, एकच मिनटं फक्त घेतो. आपण सकाळी साधारण 9:30-10 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेला आहात. हो. तर नक्की काय प्रतिक्रिया सांगाल? साधारण किती लोकांनी नाव नोंदणी केली आणि काय सांगाल आपण? लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? माझ्याबरोबर अजून 3 सहकारी होते. बरं. प्रत्येकाने कमीत कमी 200 ते 250 लोकांची नावं लिहिलेली आहेत. बरं. म्हणजे आज जवळजवळ आम्ही 1200 लोकांची नाव नोंदणी केलेली आहे. बरं. आता ह्यांना जे कार्ड आहे ते कधी मिळेल काय असं सांगा? तर यांना हे जे कार्ड यांनी घेतलं यांचं स्कॅनिंग झाल्यानंतर यांना कमी 10 दिवसानंतर आमच्या वधूवर सूचक मंडळ तळेगाव इथे आमच्या ऑफिसमध्ये यांना ते कार्ड मिळणार आहे. बरं, ठीक आहे. ओके सर.